आणि आता एक नजर टाकणार आहोत अर्थातच मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप 9 मधून। शिंदे गटाच्या कोल्हापुरातल्या महाअधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। महाअधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे आज भाषण करणार। कोल्हापूरच्या ताराराणी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा। सभेच्या ठिकाणी फलक आणि होर्डिंगबाजी। शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन सुरू। कोल्हापुरात शिंदे गटाच्या सभेच्या ठिकाणी लागले उद्धव ठाकरेंचे फलक। सभेच्या मार्गावरती फलक आणि मशाल चिन्हाचे झेंडे। सभास्थळापासून 100 फुटावरती लागलेल्या फलकांमुळे चर्चेला उधाण। काँग्रेसचे 16 ते 17 आमदार भाजपच्या वाटेवरती। भाजप नेते परिणय फुकेंचा दावा। भाजपमध्ये येणाऱ्या आमदारांची अशोक चव्हाणांसोबत बैठक झाली। परिणय फुकेंची प्रतिक्रिया। मला असं वाटतं जवळपास 16 ते 17 काँग्रेसचे असे आमदार आहेत जे अशोक चव्हाण साहेबांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील। या संदर्भात अनेक बैठका सुद्धा अशोक चव्हाण साहेबांनी घेतलेल्या आहेत आणि निश्चितच जे लोक त्या बैठकीत होते ते सगळेच लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। राज ठाकरे नाशिकमधून लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकणार। यंदा मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार। मनसेकडून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीला वेग। मनसेचे शिलेदार लोकसभेमध्ये। विधानसभेत आणि जाणार। नवी मुंबईतल्या कार्यक्रमात अमित ठाकरे यांचा दावा। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस। कर्मचाऱ्यांचा 61 लाख रुपयांचा पीएफ थकवल्यानं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून नोटीस।